मुंबईकरांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी। पश्चिम रेल्वेची वाहतूक मागील तासाभरापासून विस्कळीत असल्याची माहिती समोर येते। जलद मार्गावरील लोकल 20 मिनिटं उशिराने धावते, फास्ट लोकल 20 मिनिटं उशिराने धावते अशी माहिती समोर येते। तर आठवड्याच्या पहिल्याच दिवशी आज सोमवार आहे, आठवड्याचा पहिला दिवस आहे आणि आजच प्रवाशांचे हाल होताना दिसतात। लोकल विस्कळीत झाल्याची माहिती समोर येते। बोरिवली स्टेशन जवळ तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती आहे। तर केबल तुटल्याने बोरिवली रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक 1 आणि 2 वरील सेवा ठप्प झाल्याची माहिती समोर येते। पश्चिम रेल्वे ज्या रेल्वे लाईनवर प्रचंड गर्दी असते मुंबईमध्ये, तीच वाहतूक विस्कळीत झाल्याची माहिती समोर येते। तर मागील तासाभरापासून किंबहुना त्याही आधीपासून या ठिकाणी घोळ सुरू असल्याचं पाहायला मिळते आणि आठवड्याच्या पहिल्याच दिवशी इथं विस्कळीत झालेली आहे लोकल। ज्या वेळेला सकाळीच मुंबईकर आपल्या कामावर जाण्यासाठी निघत असतात सोमवारी सकाळी, पण पीक आवर्स मध्ये इथं खोळंबा झाल्याचं आपल्याला दिसून येत आहे लोकलचा। तर फास्ट लोकल 20 मिनिटं उशिराने धावत असल्याची माहिती समोर येते। बोरिवली स्टेशन जवळ तांत्रिक बिघाड झाल्याची ही माहिती आहे आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी भूषण शिंदे हे थेट आपल्या सोबत जोडले गेले आहेत। भूषण, काय सांगाल? पश्चिम रेल्वेवर लोकल सेवा विस्कळीत झाल्याचं कळतंय, मात्र आपण जर बघितलं तर आज सकाळपासूनच लोकलवर काहीतरी परिणाम झाल्याचं दिसत होतं। चर्चगेटकडे, बोरिवलीवरून चर्चगेटकडे जाणारी जी वाहतूक आहे ती विस्कळीत झाल्याचं सकाळी 6 वाजल्यापासून सुद्धा लक्षात येत होतं। काय अपडेट्स आहेत याविषयीचे? नक्कीच फरा, बोरिवली रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक 1 आणि 2 यातील जो केबल आहे ती तुटल्याचा प्रकार घडलेला आहे, त्यामुळे कुठेतरी पश्चिम रेल्वे जी आहे ती विस्कळीत झालेली आपल्याला पाहायला मिळते। सध्या आपण दादर रेल्वे स्थानक येथे आहोत आणि आपण पाहू शकतो प्लॅटफॉर्मवरती सध्या तरी आपल्याला गर्दी पाहायला मिळत आहे। पश्चिम रेल्वे जी आहे साधारण 15 ते 20 मिनिटं उशिराने धावत आहे, त्यामुळे कुठेतरी संपूर्ण रहदारीची वेळ आहे, चाकरमानी आपापल्या कामाच्या ठिकाणी दिशेने निघालेले, त्यामुळे कुठेतरी पीक अवरची वेळ आहे, त्यामुळे गर्दीचं प्रमाण जे आहे ते आपल्याला अधिक पाहायला मिळत आहे। त्यामुळे कुठेतरी मनस्ताप प्रवाशांना होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। काल सुद्धा मध्य रेल्वेचा मेगा ब्लॉक होता, त्यामुळे सुद्धा अनेक रेल्वे रद्द होत्या, अनेक गाड्या देखील रद्द होत्या, त्यामुळे काल सुद्धा मध्य रेल्वे काहीशी आपल्याला तिकडे गर्दी पाहायला मिळते। मात्र आज पश्चिम रेल्वे ही विस्कळीत झाल्यामुळे कुठेतरी आपल्याला गर्दी पाहायला मिळत आहे। नागरिकांना, प्रवाशांना कुठेतरी त्रास होताना पाहायला मिळत आहे। साधारण अजून तासाभरामध्ये संपूर्ण पश्चिम रेल्वे जी आहे ती सुरळीत होईल अशा प्रकारे आपल्याला माहिती मिळत आहे, त्यामुळे येत्या 15 ते 20 मिनिटात किंवा साधारण अर्ध्या तासामध्ये पश्चिम रेल्वे सुरळीत होईल आणि एकंदर नागरिकांना, प्रवाशांना पुन्हा एकदा पश्चिम रेल्वेने प्रवास करता येईल अशा प्रकारे माहिती मिळत आहे। फरा, निश्चितच याविषयीची अपडेट आपण तुमच्याकडून घेत राहूयात। भूषण, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।